हॅलो, रणजीत चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। सर्वात पहिला गुड मॉर्निंग। आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे, ही म्हणजे आम्ही डेली करतो आमच्या घरी, पण मी आज तुमच्याबद्दल शेअर करणार आहे आंबोळी आणि चटणी। तर मी बॅटर मध्ये तयार झालेलं आहे आंबोळीचं, ते मी कसं केलं ते तुम्हाला सांगते। 6 तास अगोदर तांदूळ आणि उडदाची डाळ तुम्हाला भिजत ठेवायची आहे। तर प्रमाण मी तुम्हाला सांगते। तांदूळ जर 3 वाटी आहे, कुठच्या पण तुमच्या प्रमाणानुसार वाट्या घ्या। 3 वाटी तांदूळ घेतलं तर त्याचं 1 वाटी तुम्हाला उडदाची डाळ घ्यायची आहे। ते सेपरेट करून ते भिजत टाकायचं आहे, ठीक आहे। तर मी काल 11-12च्या दरम्यान सकाळी भिजत टाकलं आणि रात्री 8-9च्या दरम्यान त्याला त्याची मी पेस्ट करून घेतली, ठीक आहे। मग ती पेस्ट करून झाल्यानंतर हे असं बॅटर तयार होतं, ठीक आहे। तर रात्रभर ते पूर्ण आमतं, म्हणजे त्याची प्रोसेस होते। नंतर मी सकाळी चांगलं फुगतं आणि मग आपल्याला डोस्यासाठी ते रेडी होतं। मग त्याच्यासाठी फक्त त्याच्यामध्ये मीठ टाकायचं। आणि अजून एक आहे की तुम्ही जेव्हा तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत टाकणार ना, तर एका वाटीमध्ये तुम्ही 2 चमचे, छोटे 2 चमचे हे टाकायचं, आपलं मेथी दाणा भिजत टाकायचं आहे। असं मी आमच्याकडे ऑलरेडी आम्ही पावडर करून ठेवलेली असते मेथीची, ती मी टाकते मग। तर आणि चवीपुरतं मीठ, बस। आता त्यानंतर मी चटणी करणार आहे। चटणीसाठी खोबरं, आपलं डेली सारखं खोबरं आहे, 5-6 मिरच्या आहेत। तुम्हाला जर तिखट जास्त पाहिजे अजून तुम्ही मिरच्या त्यामध्ये ऍड करा। कोथिंबीर 2-3 पानं मी कढीपत्त्याची टाकली चटणीमध्ये। आणि थोडंसं असं चिंचचं हे घेतलंय, तुकडा घेतलाय थोडासा, ठीक आहे। आता मी पहिला हे मिक्सरमध्ये टाकून घेते सगळं एक करून, म्हणजे खोबरं ऍड करीन, त्यानंतर मिरच्या। आता जर तुमच्याकडे जास्त जर खाणारे असतील मग तसं खोबरं जास्त घ्यायचं, मग तशी तुमची चटणी तयार होणार, असं आहे। 1-2 कोण असेल तर थोडं खोबऱ्यामध्ये पण चटणी आपली होते। याच्यामध्ये खोबरं टाकून घेणार, त्यानंतर मग सगळं ऍड करत जाणार। आणि थोडीसं जेव्हा तुम्ही पूर्ण टाकून घेता ना सगळं त्यामध्ये सगळं बॅटर, मग थोडीशी साखर टाकून घ्यायची, त्याने चव लागते। आणि आपलं चवीपुरतं मीठ टाकायचं, बस। हे बघा, चिंचेचं मी थोडंसं टाकून घेते याच्यामध्ये, आणि मिरच्या मी 2-2 करून, मला वाटतं खोबऱ्यामध्ये जास्त आहे ना, कारण की जास्त माणसांसाठी बनवायचं मला, तर मी ह्याच्यामध्ये अजून 2 मिरच्या टाकते, म्हणजे त्याने तिखट होईल। तर तिखट चटणी चांगली लागते ना, तर मग एवढं चव नाही लागत चटणीला। आता हे बघा, याच्यामध्ये मी सगळं ऍड केलंय, थोडीशी साखर टाकली चवीपुरतं, आणि मीठ टाकून घेतलंय, ठीक आहे। आता मी हे सगळं मिक्सरला ग्राइंड करून घेते। कोथिंबीर थोडी ठेवली साईडला, आता एकदा फिरून घेते कसं काय बघते। आणि पाणी तुम्हाला नंतर थोडंसं ऍड करायचं आहे, अगोदर पाणी ऍड करू नका, मग खोबरं जास्त चांगलं स्मॅश नाही होणार। तर जर तुम्हाला वाटतंय जास्त पातळ करायची तर तुम्ही पाणी ऍड करा, घट्ट ठेवायची तर जरासं किंचित फक्त ऍड करा। असं पहिला मी फिरून घेते मिक्सरला आणि बघते कसं काय होतंय ते। आता बघा, आपली चटणी रेडी आहे। आता मी घट्टच ठेवली आहे, कारण की मोस्ट ऑफ आम्ही घट्टच खातो। तर तुम्हाला अजून म्हणजे असं पातळ बनवायची असेल तर तुम्ही पाणी ऍड करा। आता काय लोक अशी चटणी पण खातात, म्हणजे डायरेक्टली डोस्याबरोबर, पण मी याला फोडणी देते। तर फोडणीसाठी कसं असणार, कढीपत्ता घेतलाय मी, कढीपत्त्याचे 4-5 पानं घेतले, आणि थोडंसं तेल, आणि त्यामध्ये राई टाकणार। राई तडतडली, कढीपत्ता टाकून त्याला वरून फोडणी द्यायची, बस। अशी पण चांगलीच लागते चटणी बिना फोडणीची पण, असं पण त्याने अजून थोडी टेस्ट वाढते। आता मी चटणी पूर्ण काढून घेते, म्हणजे मला फोडणीची तयारी करायला। आता बघा, मी इथे तूप घेतलाय, त्यामुळे मी थोडंसं तेल टाकणार आहे, जास्त पण नाही। आता मध्ये तेलकट लागतं, ठीक आहे, बस थोडंसं तेल। तेल थोडं गरम होऊन दे, मी राई टाकेन, राई थोडी तडतडली की मी कढीपत्ता टाकेन। तेल गरम झालंय तर मी राई टाकून घेते 1 चमचाभर, ठीक आहे। ते पण ते बघा गरमच झालंय, आता तळायला लागली आहे। मी गॅस बंद करून घेते। आता मी जेव्हा टाकणार लगेच झाकण मारून घेणार, म्हणजे फोडणी आहे ना तिथल्या तिथे ती राहील, ठीक आहे। मग जे पण आपलं राहिलेलं आहे तुम्ही 2 मिनिटांनी काढू शकता। तर चला आता डोस्याला सुरुवात करूया। ऍक्च्युली हे व्हिडिओ माझं नवीन आहे,
मी आता फर्स्ट टाइम यूज करते इकडे, तर त्यासाठी ती प्रोसेस त्याला कांदा बिंदा लावून म्हणजे तयार होतं. फक्त एक रात्री अगोदर त्याच्यावरती तेल टाकायचं, कांदा बारीक करून पूर्ण तो ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आणि मग ते ओव्हरनाईट ठेवून द्यायचं तसं. आणि दुसऱ्या दिवशी मग तो धुवून घ्यायचा साबणाने आणि नंतर मग आता मी ते वापरायला सुरुवात केली. म्हणून पहिला 2-3 डोसे मी काढले त्याच्यावरती. आता हा डोसा पण मी वेस्ट म्हणूनच काढलेला आहे. ठीक आहे, मग आता ज्यावर माझे डोस्याला तर सुरुवात होणार. आता ह्याच्यावरती तुम्ही कांद्याने पण तेल लावू शकता किंवा आपलं नारळाचं जे असतं ना त्याच्याने पण तुम्ही तेल लावू शकता. भिड्याचं घ्यायचं म्हणजे ना त्याची प्रोसेस असते खूप. म्हणजे हे घ्यायचं असेल तर एक असं पूर्ण रेडी असतं. मी हे दादरवरनं घेतलेलं आहे. दादरवरनं नक्षत्र मॉल आहे ना तिकडे शॉप आहे भिड्यांचं. मग तिकडे सगळी भिड्याचीच भांडी आहे. मग तिकडनं मी ते घेतलं आहे. तर ते लोकांचं तयारच असतं. फक्त आपल्याला फक्त एक रात्र अगोदर त्याला ते कांदा बिंदा लावून त्या प्रोसेस करावी लागते. तर आंबोळ्या जाड असतात बघा. म्हणजे शक्यतो तुम्हाला माहिती असेल तर आंबोळ्या जाड असतात. तर मला म्हणजे जाड असं आवडत नाही म्हणून मी आता हे पातळच ठेवते. आता त्याच्यावर मी झाकण मारून ठेवणार आहे. ठीक आहे, आणि 2 मिनिटांनी पलटी करून मग ते आपलं रेडी होणार एक साईड. दोन मिनिटं अजून जरा ठेवीन मग ते ऑटोमॅटिकली वर येऊन जातं. त्याचा काही इश्यू नाहीये. ते पॅन सारखं नाही बाबा. ते नॉनस्टिकचे पॅन असतात ना त्यातलं चिपकतं. कारण की मी मध्ये रवा डोसा बनवायचे ना तर ते चिपकायचं. मग मी काय करायचे आमच्या घरी म्हणजे तिकडच्या साईडचं जे घर आहे ना आमचं, मग तिकडे डायरेक्ट मग मी भिड्याचं हे घ्यायचं तवा आणि त्यावरती मग ते रव्याचे डोसे बिसे ते इझिली निघून जायचे. पण पॅनवरती कधी चिपकायचं कधी निघायचं असं सगळं चालू असायचं. ह्याच्यावर तुम्ही काही करू शकता. फक्त एवढंच असतं की रव्याचं म्हणजे करायला गेलं ना तर त्याला हे व्हायचं असतं शक्यता. म्हणजे छिद्र थोडंसं पडायचं असतं रव्याचं. पण मोस्ट ऑफ कसं रव्याचं पण काही डेली नाही करत, कधी मध्येच करतो. आता बघा झालं. एकदम असे म्हणजे गाडीवरती डोसे भेटतात ना तसं एकदम पातळ झाला. आता थोडा मी जाडा टाकते ते पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा एकदम असं कसं झालंय पेपर डोसा, पेपर आंबोळी. ठीक आहे, आता हे रेडी आहे. त्याला काय एवढा टाइम लागत नाही. तर ते मी एका डिश मध्ये काढून घेते. आता बघा मी जरा जाडसर बनवते. ठीक आहे, आणि अजून एक चमचा मग ते जाडे होऊन जाणार. बस जास्त स्प्रेड नाही करत आहे मग परत ते पातळ होईल. त्याला झाकण मारून ठेवून देईल 2 मिनिटांसाठी. बिना झाकणचं पण होता कारण की मी जे वेस्ट करणार होते डोसे त्याला आता मी झाकण नाही मारलेलं होतं. ते असं टाकून 2-3 सेकंद असं ठेवून मग ते ऑटोमॅटिकली निघत होतं. पण आम्ही पहिल्यापासून झाकण मारूनच करतो. तर मला असं वाटलं झाकण मारून पण नाही, विदाऊट झाकण मारून पण होतं असं काय नाही. आता बघा ही प्रॉपर आंबोळी आहे. म्हणजे जशी जाडी असते ना तशी. ठीक आहे, आता एक साईड झाली त्याची, साईड रेडी. मग चटणी आणि आंबोळी ही आपली रेडी आहे. तर चटणी पण बघा इथे रेडी झालेली आहे. ठीक आहे, कढीपत्त्याची राईची फोडणी आणि आपली आंबोळी. तर तुम्हाला कसं काय वाटलं? हे तर आपलं डेलीच आहे पण मी तुमच्यावर शेअर करते कारण की मी पण पहिल्यांदाच इथे आणलेलं आहे व्हिडिओ माझं नवीन. तर पहिल्यांदाच बनवते आंबोळी ह्या घरामध्ये. पण बोली तुमच्यावर शेअर करू म्हणून ही तुम्हाला रेसिपी मी दाखवली आहे. तर कसं वाटलं काय कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता. ओके, थँक्यू, बाय.